दलामध्ये एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांची खऱ्या अर्थानं ओळख आहे. सदरक्षणाय खलनिर्णय या असणाऱ्या भूमिकेला न्याय देत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचं काम करत असणारे दीपकजी घोरपडे साहेब आपल्या या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं देखील चव्हाण परिवाराच्या वतीनं मनापासून सहर्ष असं स्वागत आहे. दैनिक समर्थ गावकरीचे मुख्य संपादक सन्माननीय डॉक्टर विश्वासरावजी आरोटे साहेब आपल्या या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं देखील चव्हाण परिवाराच्या वतीनं मनापासून सहर्ष असं स्वागत आहे. साहेब आपल्याला विनंती असेल आपण समोर यायचं आहे. दरम्यानच्या कालखंडामध्ये नुकतंच या ठिकाणी आगमन झालं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस त्याचप्रमाणे दैनिक समर्थ गावकरीचे मुख्य संपादक सन्माननीय डॉक्टर विश्वासरावजी आरोटे साहेब आपल्या ह्या ठिकाणी आगमन आपल्या देखील चव्हाण परिवाराच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत. धन्यवाद सुरसंगम धन्यवाद. हे पहा समोर असणाऱ्या जे काही पाहुणे मंडळी मान्यवर मंडळी आहेत आपल्याला सर्वांना विनंती असेल की मी ज्या नातवंडांच्या या ठिकाणी नामोल्लेख करत आहे त्यांच्यासाठी मी या ठिकाणी नामोल्लेख करत असताना आजी आणि आजोबांच्या समोर असणारी जी काही पाहुणे मंडळी आता उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल खाली स्थानापन्न व्हायचे. आपल्या सर्वांची बसण्याची आसन व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर मी ज्या नातवंडांच्या या ठिकाणी नामोल्लेख करणार आहे त्यांना विनंती असेल की या आजी आणि आजोबांच्या असणाऱ्या पाठ्यपूजन सोहळ्यासाठी त्यांनी समोर त्या ठिकाणी यायचं आहे. खरं तर तुम्ही आम्ही मंडळी सर्वजण समाजामध्ये काम करत असताना सार्वत्रिक जीवनामध्ये वावरत असताना ज्या आईवडिलांनी आपल्याला घडवलं त्यांनी संस्कार दिले लहानचं मोठं केलं त्या आईवडिलांचा असणारा एक कृतज्ञता सोहळा खऱ्या अर्थाने ह्या चव्हाण परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत असताना हा जो सोहळा संपन्न होतोय त्यांच्या हस्ते या ठिकाणी या असणाऱ्या आजी आजोबांचा नातवंडांच्या हस्ते या ठिकाणी पाद्यपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या सर्व नातवंडांचा मी या ठिकाणी नामोल्लेख करत असताना त्यांनाही विनंती असेल का त्यांनी समोर त्या ठिकाणी यायचं आहे. कुमार आशिष भाऊ रामचंद्र चव्हाण भाऊ आपल्याला विनंती असेल आपण समोर यायचे. कुमार हर्षल रामचंद्र चव्हाण त्याचप्रमाणे कुमार आयुष रवींद्र चव्हाण कुमार श्लोक दादा रवींद्र चव्हाण श्री संकेत भाऊ नवनाथ शेठ चव्हाण त्याचप्रमाणे श्री सागर शेठ नवनाथ शेठ चव्हाण त्याचप्रमाणे सन्माननीय श्री सिद्धेश भाऊ नवनाथ चव्हाण त्याचप्रमाणे सौभाग्यवती सोनलताई केतन खोपडे कुमारी दर्शनताई मंगेश चव्हाण कुमारी दिशाताई मंगेश चव्हाण कुमार स्वरूप दशरथ चव्हाण आदर्श दशरथ चव्हाण या सर्व असणाऱ्या नातवंडांना विनंती असेल का आजी आजोबाचा त्या ठिकाणी पाद्यपूजन सोहळा त्या ठिकाणी संपन्न करून घ्यायचा आहे.
आज या देखण्या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी होत असताना महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील या चव्हाण परिवाराशी संबंधित असणारे सर्व नातेवाईक काही पाहुणे विविध क्षेत्रामध्ये मान्यवर जे मंडळी काम करत आहेत, त्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा तथा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अनेक मंडळी खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित राहत असताना चव्हाण परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचा नामोल्लेख करणं माझं अगदी कर्तव्य समजतो. सन्माननीय श्री निवृत्ती शेठ भाऊराव नवले दादा आपलं या ठिकाणी आपला मन होत आहे. आपलं देखील चव्हाण परिवाराच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय श्री दीपक शेठ कळंबे आपलंही दादा या ठिकाणी आगमन, आपलंही मनापासून सहर्ष स्वागत. सन्माननीय श्री लक्ष्मण शेठ खिलारी साहेब आपलंही आगमन, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री मिलिंद भाऊ हिरे दादा आपलंही या ठिकाणी आगमन, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय जयसिंग शेठ मुंडे साहेब आपल्या या ठिकाणी आगमन होतंय, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. सन्माननीय श्री कैलास शेठ नवले साहेब आपल्या या ठिकाणी आगमन, मनापासून सहर्ष स्वागत. सन्माननीय सोपान शेठ गिरबाव मुंडे दादा आपलंही या ठिकाणी आगमन, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सामान्य श्रीधर शेठ परब, सन्मान्य किरण शेठ मर्चंडे साहेब आपल्या या ठिकाणी आगमन, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय संदेश शेठ म्हात्रे साहेब आपल्या या ठिकाणी आगमन, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. साहेब आपले या ठिकाणी आगमन होते. आपलं देखील चव्हाण परिवाराच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य श्री रमेश भाऊसाहेब डोबरे प्रगती शेतकरी साहेब आपले या ठिकाणी आगमन होते. आपलं देखील चव्हाण परिवाराच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत.
पाहुणे मंडळी त्या ठिकाणी नामोल्लेख करते. आपल्या मंडळीला विनंती असेल कृपया आपण मंचावरून या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं सदरक्षणा इथलं निग्रहण आहे या भूमिकेला न्याय देत असताना कायदा आणि सुरक्षेचं काम राखण्याचं ज्यांनी कार्य केलं ते सन्मान्य श्री अशोकरावजी वासुदेव खोपडे साहेब. खोपडे साहेब आपल्याला विनंती असेल कृपया आपण मंचावरून या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे मान्य श्री रमेश भाऊ साहेब खोपडे साहेब आपल्याला विनंती असेल कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. मंडळी संपन्न होत असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ते कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे असणारे आमचे अध्यक्ष सन्माननीय युवक दादा रामदास शेठ चव्हाण साहेब आपले या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपल्याला विनंती असेल कृपया आपण मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून ज्यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये कार्य करत असताना सदरक्षणा एक निग्रहण आहे या असणाऱ्या भूमिकेला न्याय देत असताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम केलं ते माननीय श्री अशोकरावजी वासुदेव खोपडे साहेब. साहेब आपल्याला ही विनंती असेल कृपया आपण मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे श्री रमेश भाऊसाहेब डोंबरे साहेब आपल्याला विनंती असेल कृपया आपण मंचावर उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय बापूशेठ कोंडाजी नवले तर आपल्यालाही विनंती असेल कृपया आपण मंचावर यायचं आहे. सन्माननीय निवृत्त शेठ रामभाऊ भाऊराव नवले साहेब आपल्यालाही विनंती असेल कृपया आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. दरम्यानच्या कालखंडामध्ये नुकतंच या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं जुन्नर तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एक निर्भीड पत्रकार म्हणून ज्यांची ओळख आहे ते संदीपजी उत्तरडे साहेब आपल्या या ठिकाणी चव्हाण परिवाराच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत.
दरम्यानच्या कालखंडामध्ये आमच्या असणारे चव्हाण परिवाराचे बबनशेठ चिंतामण चव्हाण दादा आपलं या ठिकाणी आगमन आपल्या देखील विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे संपन्न होत असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वडद गावातील एक प्रगतशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य श्री वसंत भिकाजी चव्हाण दादा आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या वडद गावातील वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्त बराय दत्तात्रय दादा रघुनाथ चव्हाण बाबा आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्मान्य श्री सुभाष भाऊ वावळे दादा आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये श्री कुलस्वामी खंडेरायाच्या आशीर्वादाने संपन्न होत असणारा हा अभिष्ट चिंतन सोहळा सहस्र सदर्शन माझ्या चव्हाण परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.